ठीक आहे, मी आत्ताच्या याच्यावर येतो. कालचं तुमचं एक स्टेटमेंट होतं, म्हणजे आजचंच आहे मला वाटतं, अपमान झाला. अपमान झाला तुम्ही बोलले ना, अपमान. मी ह्युमिलेट झालो नाशिकच्या प्रकरणावरून. मी आत्ताच्या याच्यावर येतो की अपमान झाला. तर जर एखादा मोठा नेता असं बोलतो की मला ह्युमिलेट केलं, माझा अपमान झाला, तर भुजबळ साहेब त्याचा अर्थ असा होतो की काहीतरी झालंय जे तुमच्या मनाला टोचलंय. मला सांगा की अनेक लोक जे आहेत काम करतात, त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही, त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे, वाईट वाटतं. आता मी खरं म्हणजे तिकीट मागितलं नव्हतं लोकसभेचं, परंतु मला होळीच्या दिवशी प्रफुल्ल पटेल, अजित पवार तटकरेने बोलावून सांगितलं की भुजबळ तुम्हाला उभं राहायचं आहे, कारण रात्री 3 वाजेपर्यंत मीटिंग चालली होती अमित शहाकडे. फडणवीस आणि शिंदे आम्ही सगळेच होतो, आणि ते अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकची ज्या चर्चा सुरू झाली त्याने सांगितलं, अजितदादा म्हणाले की आम्हाला सीट द्या, आम्ही समीर भुजबळ यांना उभं करतो, ते माझे खासदार आहे. तर अमित शाह मध्येच म्हणाले की नहीं, उन्हें जो मंत्री कौन है वो मंत्री वहाँ खड़ा रहेंगे म्हणजे मी, असं तुमचं नाव त्यांनी घेतलं. शिंदे त्यावेळेला म्हणाले की बाबा ते आमची सीट आहे MP ची. ते म्हणाले कोण आहे, ते म्हणे गोडसे. ठीक आहे, त्यांना माझ्याकडे पाठवा, मी त्यांना समजवतो. आता म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि मीटिंग संपली. तर आता तुम्हाला उभं राहायचं आहे. मला म्हटलं मी 24 तास द्या, समीर पण माझ्याबरोबर होते. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं मी मागितलं नाही तिकीट, तुम्ही मला एकदम उभं राहतो. मग कायच करू, काय आम्ही काय करायचं, त्यांनी सांगितले तुम्हाला ऐकायचं. म्हटलं ठीक आहे जातो. बाहेर आल्यावर मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्याला मुद्दाम उलटं बोललो की आपण समीर भाऊला जरा तिकीट द्या ना आमच्या नाशिकचं. तेवढं नाही हो, अमित भाई म्हणाले की तुम्हीच उभं राहायचं आहे, तुम्हाला उभं राहायचं आहे. ठीक आहे. बावनकुळे भेटले, ते बोलले मोदी साहेबांचं त्यांचं ठरलं होतं की तुम्हाला जिथं उभं करायचं म्हणून ते बोलत होते. मी त्या मीटिंगमध्ये होते, बावनकुळे म्हणाले. हे असं सगळं झाल्यानंतर मी मग कामाला लागलो. आणि इथं आल्यानंतर सुदैवानं काय की इथे मला तेव्हा तोपर्यंत म्हणजे एक 4-5 घटक आहेत मतदारांचे किंवा जनतेमध्ये. एक अल्पसंख्याक मुस्लिम आणि ते आहेत, एक दलित आहेत, आदिवासी आहेत, मराठा आहेत, OBC आहेत, असे हे वेगवेगळे घटक आहेत. सुदैवाने काय की ह्या सगळ्या घटक जे आहेत तोपर्यंत म्हणजे मी नाशिकला ताबडतोब आम्ही आलो आणि सगळे घटक मला येऊन भेटले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. म्हणजे एक तर मुस्लिमांचं काही काम असेल तर येतात माझ्याकडे. इथे आपण काय पाहिलं आहे माझं कार्यालय, इथे अधिकारी बसलेले असतात, काम चालू असतं. दलितांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण मग येवल्याची मुक्तीभूमीचं जवळजवळ 50 कोटी रुपयाचं काम आपण केलं. नुकतंच जे आहे नॉर्वे वगैरे तिकडचे सगळे भंते महोदय आलेत आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. बोधिवृक्ष जे आहे त्याचा कार्यक्रम आपण घेतला इथे नाशिकमध्ये. अशा रीतीनं आणि फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर आपण जात असताना दलितसुद्धा, दलित बांधव माझ्याबरोबर जुडलेले आहेत. आदिवासी समाज तर मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा माझ्याबरोबर चालला, तिथे मला त्यांनी नेहमीच जास्त मतं दिलेली आहेत, लीड दिलेलं आहे. मराठा समाजाचे लोक आले, त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला विकासासाठी मतदान करणार, कारण हा मुंबई नाशिक रस्ता असेल, हा एवढा मोठा फ्लायओव्हर ब्रिज असेल, बोट क्लब असेल, एअरपोर्ट असेल, फ्युनिक्युलर ट्रॉली तुम्ही केलेली आहे त्याच सप्तशृंगी गडावर, देशातले एकमेव व्यक्ती आहेत. गंगा म्हणजे आम्ही गंगा म्हणतो ना, म्हणजे गोदावरी नदीचं जे आहे तिथे घाट वगैरे, आणखी त्याची अनेक कामं, मंदिरं वगैरे सगळे तुम्ही एवढी कामं केलीत. तो विकास आम्हाला पुन्हा एकदा सुरू करायचा. 10 वर्षामध्ये तो झाला नाही, आम्हाला तो विकास परत सुरू करायचा आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे राहणार. ब्राह्मण वृंद जे आहेत ते सुद्धा आले, अक्षता वगैरे टाकून मला आशीर्वाद देऊन गेले. म्हटलं ठीक आहे, तर सगळेच घटक जे आहेत स्वतःहून मला एवढं सांगतायत, तर मी एकदम तयार जोरात लागलो. आता फक्त जे आहे की अनाऊन्समेंट जी आहे नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पहिल्या आठवड्यामध्ये काही नावं जाहीर झाली, माझं नाव नाही आलं. म्हटलं ठीक आहे, गडकरींचं पण नाव पहिल्यांदा नाही आलं, नंतर आलं, आपलं पण नंतर येईल. दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरी यादी जाहीर झाली युतीची, नाव नाही. तिसऱ्या आठवड्यामध्ये परत नाव नाही.
आता उमेदवारांची जे आहे बहुतेक जे आहेत निवड संपतच आले, 2-4च राहिलेले आहेत. आणि मग ते दीपक केसरकर आणि ते दोघं तिघं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स म्हटलं आता शेवट आहे हा. त्यांनी एकच नाव जाहीर केलं, नारायणराव राणे. मग म्हटलं ठीक, बस दॅट्स ऑल, आता जे आहे इनफ इज इनफ नाव. आणि मग मी जाहीर केलं की जर मला तुम्ही सांगितलं, मी कामाला लागलो आणि माझं नाव सगळ्यात पहिल्यांदा ठरलेलं आहे दिल्लीतूनच, तर मग असा महिना मी वाट पाहणं आणि नियमानुसार अधिकारवाणीने मी जाऊ सुद्धा शकत नाही की मी उभा आहे काय म्हणून काम सुद्धा करू शकत नाही. आतल्या आत जे आहेत जे नेते आहेत किंवा स्थानिक नेते यांच्यावर चर्चा, लोकांवर चर्चा सुरू आहे. समोरचे जे काय आहेत उमेदवार 1 महिन्यापासून काम सुरू आहे त्यांचं. आणि माझ्यासाठी तुम्ही अडलेला आहात, जाहीर करत नाही. म्हटलं ठीक आहे, तुमच्या अडचणी मी समजू शकतो. तुम्ही दुसरं कोणाचं नाव द्या, तर ताबडतोब द्या, कारण आता फार वेळ झालेला आहे. त्यानंतर सुद्धा 12 दिवस झाले. तुम्ही बोलले ह्युमिलेट, अपमान केला. हा, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आलात तुमच्याकडे म्हणून की मग ठीक आहे, मला असं वाटलं स्वाभाविक आहे दुखणं, किंवा तुम्ही माझ्यासारख्या एका म्हणजे आता जवळ 40 वर्ष मला त्या विधानसभेत झालेली आहे. अशा ग्रस्ताला तुम्हीच सांगता कामाला लागा ताबडतोब, आणि तुम्ही माझं नाव जाहीर करत नाही. सगळ्या जगाची नावं जाहीर झालेली आहेत. तर माझ्या मनाला दुःख होणं, मला ते अपमानास्पद, ज्याला इंग्रजीमध्ये ह्युमिलेशन आपण म्हणतो, अशा प्रकारचं जे आहे वाटणं स्वाभाविक आहे की माझं ह्युमिलेशन केलं कोणी? ठीक आहे, कोणी ज्यांनी केलं असेल त्यांनी केलं असेल, काही अडचणी असतील त्यांच्या, काय म्हणजे असं असू शकतं. कोणी अजून त्याच्यावर भाष्य केलं नाही, असं असू शकतं की बाबा भुजबळानं उभं केलं, भुजबळानं उभं केलं तर हे केवळ अजितदादाचे उमेदवार नसणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. आणि मग महायुतीचे उमेदवार म्हणून जर भुजबळ असतील तर मराठा समाजाची मतं इतरत्र तुमच्या युतीच्या विरुद्ध जातील, असा काहीतरी प्रचार किंवा कोणी समज करून घेतला असेल. मला त्याची ऑथेंटिकरित्या माहीत नाही, पण जे ऐकतो तसं असं वाटतंय मला. तो असू शकतं, नाही असं नाही. कारण ज्या पद्धतीनं ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे, त्याच्यावर आमची भाषणं चालू आहेत, ते पाहणं शक्य आहेत. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, करा, काय जे करायचं ते. नाही पण